आणखी एका निमित्ताने मूळ रामायणाचा मी कसून अभ्यास केला. स्त्रियांचं अपहरण करून त्यांना भ्रष्ट केल्याच्या बातम्या प्रत्येकी कानावरती येत. त्यांनी मी अतिशय अस्वस्थ होई. अनाथ नव्हे तर रामासारख्या महापराक्रमी पुरुषाची सुद्धा पत्नी रावणाने पळवली, पण रावणासारख्याच्या बंदीशाळेत शत्रूच्या गोटात एकटी 10 महिने सापडून सुद्धा ती शुद्ध राहिली. हे कसं घडलं ते मला पाहायचं होतं. ते पाहिल्यावर स्त्रीचं रक्षण स्त्री स्वतःच आत्मिक बलाच्या साहाय्याने करू शकते हे माझ्या ध्यानात आलं. या चिंतनातून समितीचा जन्म झालेला आहे. प्रार्थनेवरून मी निश्चय करून आले आणि लगेच रामविजय वाचायला सुरुवात केली. रामायणाच्या अभ्यासाचा निश्चय केला खरा, पण तो पार पडणं तितकंसं सोपं नव्हतं. मार्गामध्ये अनंत अडचणी होत्या. पाठोपाठची 7 लहान मुलं होती. शेतीवाडीचा व्याप होता. बरेचसे काँग्रेसचे कार्यकर्ते, काही निराधार मंडळी आणि अन्य मंडळी आमच्या घरी उतरण्याची वहिवाट होती. त्यामुळे कामाचा व्याप बराच वाढला. पण या सर्वापेक्षा महत्त्वाची अडचण ही होती की कोणते ग्रंथ वाचावेत आणि ते कसे मिळवावेत. त्यासंबंधीच्या मार्गदर्शनाची आवश्यकता होती, पण ते मिळणं कठीण होतं. कारण 40-45 वर्षापूर्वी सप्तशती, रामायण, महाभारत यासारखे ग्रंथ घरात स्त्रियांनी वाचू नयेत असा एक रूढ दंडक होता. देवळात जाऊन पुराणिकांच्या तोंडून जे काही ऐकायला मिळेल तेवढंच त्या ग्रंथाचं ज्ञान होईल. घरात कलह माजू नये म्हणून हे कलहाचे ग्रंथ घरातनं बहिष्कृत झाल्यासारखे होते. वास्तविक वेदकाळात, रामायण महाभारत काळात आणि त्यानंतरही स्त्रियांवर अशा प्रकारची कोणतीच बंधनं नव्हती. गुलामगिरीच्या कालखंडामध्ये अशा तऱ्हेच्या रूढी समाजामध्ये हळूहळू वाढत चालल्या आणि अशा अमौलिक ग्रंथाच्या अभ्यासापासून स्त्रियांना वंचित ठेवल्या गेलं. त्यामुळे त्या कालखंडामध्ये कुटुंब संस्था भक्कम असून सुद्धा अज्ञानामुळे या ग्रंथाद्वारे होणारे उत्तम संस्कार भावी पिढ्यांवर होऊ शकले नाहीत. या रूढींमुळे मला उपलब्ध होण्यासारखा सोपा ग्रंथ म्हणजे रामविजय. तसा तो मी वाचला. त्यानंतर वर उल्लेख केलेल्या इतर रामायणांचं सुद्धा अवलोकन केलं. त्यावरून जे प्रत्ययाला आलं ते मी भगिनी वर्गासाठी लक्षात आणून देते. बंधुवर्ग बहुश्रुत असल्याने त्यांना त्या गोष्टी माहिती असतात. पुष्कळशा स्त्रिया अशा असतात की त्यांनी मूळ ग्रंथ वाचलेला नसतो आणि इतर रामायणं वाचताना वाल्मिकींच्या आधारे लिहिला असं म्हणून त्या ग्रंथाचा शेवट केलेला असतो. त्यावरून बऱ्याचशा माझ्या भगिनींना तो ग्रंथ वाल्मिकींचाच आहे असं वाटतं. बदललेल्या समाजस्थितीला धरून लिहिल्या गेलेल्या कथा मूळ वाल्मिकींच्याच आधारे असल्या तरी कशा बदलत गेल्या, मूळ कल्पना जाऊन हळूहळू त्यांना दंतकथांचं स्वरूप कसं आलं ते आपण पाहूया. नाथांचं भावार्थ रामायण रचल्या गेलं त्या कालखंडामध्ये सगळा समाज हा निवृत्तीपर विचारांनी ग्रासला गेलेला होता. परकीय जोखडाखाली देश भरडला जात असताना सुद्धा आम्ही अतिशय उदासीनतेने पाहायला लागलो होतो. राज्य कुणाचं आहे, आपल्याला काय करायला हवं याचा विवेक करण्याची सुद्धा शक्ती नाहीशी झाली. अशा विपरीत वृत्तीचा एवढा पगडा होता की हे सर्व जग आणि त्यातील मी सुद्धा जर नाशिवंत आहे तर देहाच्या मागे कशाला लागायचं. तर आपण फक्त मोक्ष साधन कसं होईल एवढंच पाहावं. राजकीय अथवा सामाजिक स्थितीचा विचार करण्याची आपल्याला काही जरुरी नाही. तसंच इथला राजा कोण, स्वकीय की परकीय याचाही विचार नको, अशी सर्व श्रेष्ठ जनांची धारणा होती. अर्थात या उदासीन विचारांचे दुष्परिणाम समाजाला भोगावेच लागले. याच निवृत्तीपर विचारांच्या प्रभावाने प्रेरित झालेले असल्यामुळे
नाथांची रामायण कथा ही आध्यात्मिक रूपकामध्ये मांडलेली आहे. राजा दशरथ म्हणजे दश इंद्रिययुक्त दशरथ देह, त्याच्या 3 राण्या म्हणजे त्रिगुणात्मक प्रकृती, राम म्हणजे जीवात्मा आणि त्याला सिंहासनावर बसवणे म्हणजे जीवात्म्याची हृदय सिंहासनावरती स्थापना करणे. हे सिंहासन निर्मळ निष्कंटक करणे म्हणजे अहंकाररूपी रावणाचा नाश करणे. मग अशा तऱ्हेने निर्मळ झालेल्या अंतःकरणरूपी सिंहासनावर आत्मारामाची स्थापना करणे म्हणजेच आत्मज्ञान मिळवणे, अशी ही कथा आहे. आता तुलसी रामायणाचा काल पाहिला तर परकीयांची आक्रमणं प्रत्यक्ष चालू असल्यामुळे बंधुभाव आणि श्रद्धा यांचा लोप झालेला होता. तो बंधुभाव पुन्हा उत्पन्न व्हावा, कारण भक्ती आणि परस्परांवरचं प्रेम यामुळे एकता घडते आणि समाजाला समर्थ असं श्रद्धास्थान लाभावं म्हणून तुलसीदासांनी भक्तिरसपूर्ण असं रामचरित मानस लिहिलं आहे. दक्षिणेकडे महाराष्ट्रात समर्थ रामदासांनी धनुर्धारी श्रीरामाचं दैवत आणि सेवक हनुमंताची उपासना समाजासमोर ठेवून वीररसाचा परिपोष करून जे कार्य केलं त्याच प्रकारचं कार्य श्री तुलसीदासांनी केलं. श्री तुलसीदासांच्या रामचरित मानस या ग्रंथाने भक्तिरसाचा परिपोष करून एकता घडवून आणण्याचं कार्य उत्तरेमध्ये केलेलं आहे. या तुलसीदासकृत रामायणाची भाषा अत्यंत रसाळ आणि अलंकारिक असूनही सुबोध आहे. याचं एक वैशिष्ट्य असं की इतर रामायण ग्रंथामध्ये सहसा न आढळणारे बालरामांच्या लीलांचं वर्णन याच्यात वाचायला मिळतं. याही ग्रंथात थोडा आध्यात्मिक भाव आहेच. भगिनी वर्गासाठी यातला मी एक दृष्टांत सांगते. राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघाले. तेव्हा मार्गात त्यांचा क्रम असा होता: पुढे राम, मध्ये सीता आणि मागे लक्ष्मण. राम हे लक्ष्मणाचं आराध्य दैवत. तो रामाला प्रत्यक्ष परमेश्वर मानतो. साहजिकच त्याला रामाच्या दर्शनाची तीव्र इच्छा आहे. तो या बाजूनी त्या बाजूनी वळून वाकून पाहतो, परंतु रामाचं मुखचंद्र त्याच्या दृष्टीला पडत नाही. तो म्हणतो, मला रामचंद्राचं दर्शन होणार कसं? ही सीतारूपी माया माझ्या आड आली आहे ना. आनंद रामायण पाहिलं तर ते एखादी निव्वळ हास्य उत्पादक करमणुकीची कथा असावी तसं आहे. वानगी दाखल त्यातलाही एक कथाभाग सांगते. एकदा सीता कैकेयीला वंदन करण्यासाठी आलेली असताना सीतेला म्हणते, सीते, ज्या रावणाच्या पराक्रमाची वर्णनं आम्ही ऐकतो आणि ज्याच्याकडे तू 6 महिने होतीस तो होता तरी कसा, हे जाणण्याची मला फार उत्सुकता आहे. सीता म्हणते, मी त्याचं मुखावलोकन केलंच नाही तर काय सांगणार. मात्र जटायू मामांजींनी त्यांचा अंगठा तोडला तो मी पाहिला आहे. त्याचं चित्र हवं तर काढून दाखवते. त्यानंतर सीतेने काढून दाखवलेल्या अंगठ्याच्या अनुरोधाने कैकेयीने रावणाचं संपूर्ण चित्र तयार करून घेतलं. पुढे राम कैकेयीच्या दर्शनाला आले असताना त्यांच्या दृष्टीला ते चित्र पडलं आणि हे चित्र कुणी काढलं असा त्यांनी प्रश्न केला. त्यावर कैकेयीने उत्तर दिलं की जी 6 महिने रावणाकडे राहिली तिच्या मनात सदैव त्याचेच विचार असतात. अशा स्त्री वाचून हे चित्र कोण काढणार. हे उत्तर ऐकून रामांना वाटलं की आपली पत्नी सदैव परपुरुषाचा विचार करते तेव्हा तिचा त्याग करावा आणि म्हणून रामांनी सीतेचा त्याग केला. अशा प्रकारच्या अतिरंजित असा जो कथाभाग आहे तो या आनंद रामायणामध्ये पाहायला मिळतो. यानंतर अध्यात्म रामायण किंवा अद्भुत रामायण हा ग्रंथ, याच्याविषयी काही सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. या ग्रंथामध्ये मूळ आधार म्हणून रामकथा घेऊन त्यावर तत्वचर्चा केलेली आहे. आज तत्वज्ञानापेक्षा त्या तत्वज्ञानावर आधारित अशा व्यवहाराची गरज अधिक आहे. या दृष्टीने पाहिलं तर भगिनी वर्गाला
अगदी अधिक जवळचा ग्रंथ म्हणजे श्रीधर कवींचा रामविजय. हा रामविजय ग्रंथ वाचून मला त्यावेळच्या बंधुवर्गाच्या अपेक्षेची आठवण झाली. पाश्चिमात्य शिक्षणाने प्रभावित झालेल्या बंधुवर्गाची अपेक्षा अशी असे की आपली पत्नी देखील आंग्ल विद्या विभूषित असावी. इंग्रजी शिक्षणाच्या बहुतेक शाळा मिशनऱ्यांच्या असल्यामुळे त्या शाळेत स्त्रिया जाणं अशक्य होतं. तेव्हा त्यावेळेच्या एका लेखकाने नॅशनल इंग्लिश टीचर नावाचं पुस्तक प्रसिद्ध केलं. त्या पुस्तकात प्रमुख मथळ्याखाली कंसामध्ये लिहिलेलं असायचं, हसत खेळत घरच्या घरी इंग्रजी शिक्षण. आणि हे पुस्तक घरी आणून दिल्या जाईल. मग त्यावरून स्पेलिंग पाठ करून गृहिणी लिहायला आणि बोलायला शिकत. याच पद्धतीने श्रीधर कवींनी रामायणाची कथा रोचक आणि मनोरंजक करून वाचकांपुढे ठेवली आहे, याचा प्रत्यय आपल्याला या पुढच्या कथेवरून येईल. रामचंद्रांनी रावणाचा वध केल्यानंतर ते पुष्पक विमानातून परत यायला निघाले. अगस्तींचा आश्रम दुरूनच दिसायला लागला. तेव्हा राम सीतेला म्हणतात, हे पहा, लोपामुद्रा फार चतुर आहे. ती ऋषीपुत पत्नी तुला आश्रमामध्ये घेऊन जाईल आणि रावणाने तुला पळवून नेल्यापासूनच्या घडलेल्या सर्व घटना तुला विचारेल. त्यावेळी सर्व गोष्टी तू तिला सांग, पण समुद्रावर सेतू बांधून मी परतीराला गेलो तेवढी गोष्ट मात्र तिला सांगू नकोस. त्यावर सीतेने म्हटलं, का? त्यावर ते म्हणाले, त्यामुळे तिच्या पुढे तुला कमीपणा पत्करावा लागेल. यानंतर प्रत्यक्ष अगस्तींच्या आश्रमामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र गेले त्यावेळेला लोपामुद्रेने सीतेला अंतर्गृहात ठरल्याप्रमाणे नेलं आणि प्रश्न केला. तेव्हा बोलण्याच्या ओघात रामचंद्रांच्या सूचनेचं अवधान न राहून सीतेनी सेतुबंधनाची गोष्ट सांगून टाकली. लगेच लोपामुद्रांनी सीतेला प्रश्न केला, सीते, एवढे मोठे पराक्रमी रामचंद्र की ज्यांनी एक बाण मारावा आणि समुद्र कोरडा करून परतीराला जावे, त्यांना सेतू का बरं बांधावा लागला? मग त्यापेक्षा माझ्या पतीचाच पराक्रम मोठा म्हणावा लागेल, कारण त्यांनी समुद्राचा उद्दामपणा सहन न होऊन एका आचमनामध्ये सगळा समुद्र प्राशन करून टाकला. बोलण्याच्या ओघात झालेली स्वतःची चूक सीतेला समजली. तिनेही चातुर्याने तिला उत्तर दिलं, 7 समुद्र आटवण्याचं सामर्थ्य माझ्या रामात आहे, पण त्यांना या समुद्राला स्पर्श करायचा नव्हता, कारण तुझ्या पतीचं ते मूत्र होतं ना. असं म्हणण्याचं कारण असं की रामाचा बाण सोडल्यावर पुन्हा भात्यात तो परत येत नसे. त्यामुळे बाणाने समुद्र आटवणे म्हणजे समुद्राला स्पर्श करण्यासारखे होते. अशा तऱ्हेने स्त्री स्वभावाचं मोठं मार्मिक चित्रण श्रीधर कवींनी केलं आहे. त्याचप्रमाणे तात्विक विवेचनसुद्धा अतिशय मौलिक आहे. त्याचाही एक नमुना मी आपल्यासमोर ठेवते. अगस्तींच्या आश्रमामध्ये रामचंद्र जेव्हा प्रथम आले त्यावेळेला त्यांच्याबरोबर सीता आणि लक्ष्मण दोघेही आले. त्यावेळी अगस्तींनी रामाला सामोरं जाऊन त्याची पूजा केलेली आहे आणि रावणाने सीतेचं हरण केल्यानंतर सीतेच्या संबंधांनी अगस्तींना माहिती विचारण्याकरता राम लक्ष्मण अगस्तींच्या आश्रमात आले. त्यावेळेला अगस्तींनीही त्यांची भेट घेतली नाही. त्यामुळे लक्ष्मण क्रोधाविष्ट झाला. पण श्रीराम मात्र स्मितहास्य करून लक्ष्मणासह निघून गेले. लक्ष्मणाला वाटलं की सीतेसह आम्ही आलो त्यावेळेला मोठ्या अगत्याने आमचे स्वागत करणारे अगस्ती आमचा पडता काळ पाहून भेटू इच्छित नाहीत. पुन्हा रावणवधानंतर सीतेसह श्रीराम आणि लक्ष्मण अगस्तींच्या आश्रमात आले. तेव्हा त्यांना सामोरे जाऊन त्यांचं स्वागत केल्यानंतर अगस्ती ऋषी श्रीरामांना म्हणतात, रामा, यापूर्वी जेव्हा तू माझ्या आश्रमापाशी आला होतास त्यावेळी तुझ्याबरोबर सीता नव्हती. तू श्रीयुत नव्हतास म्हणून मी तुला सामोरा आलो नाही, कारण मी अपूर्णाचे दर्शन घेत नाही. ह्या प्रसंगाने श्रीधर कवींनी प्रकृती वाचून पुरुषाला पूर्णत्व येत नाही हे भारतीय संस्कृतीचं श्रेष्ठ असं तत्त्वज्ञान विशद केलं आहे.
स्त्री पुरुषांच्या वैयक्तिक जीवनाला पूर्णता नाही. पती पत्नीच्या संयोगाने मानवी पूर्णता आहे ही आमची संस्कृती.